विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र दानवेंच्या उमेदवारीवरून मवियामध्ये घमासान सुरू झाले. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसाठी अर्ज भरावा असा आग्रह काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा होता. मात्र उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी स्वतःऐवजी अंबादास दानवे यांना विधान परिषदेवर जाण्याची घोषणा केली. त्यामुळे चर्चा न करता उमेदवार दिल्याचा आरोप करत काँग्रेसनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे काँग्रेसनं विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याची तयारी सुरू केल्याचं कळतंय. त्यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. असाच आग्रह होता की उद्धव ठाकरे यांनी परत विधान परिषदेमध्ये जावं. पक्षातले अनेक वरिष्ठ नेते असतील, त्याचबरोबर तुमचे मित्र पक्ष आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, त्याचबरोबर काँग्रेस यांचं देखील मत होतं की उद्धव ठाकरे यांनी जावं. आता तुमच्या नावावर सर्व तिन्ही पक्षांचा समझोता झालेला असं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्या पक्षांशी चर्चा करूनच माझा उमेदवारीचा निर्णय घेतलेला आहे. साहेब ठाकरे पक्षाने जे उमेदवारी जाहीर केली त्या संदर्भात आमच्याबरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही. प्रदेशाध्यक्षांशी माझी चर्चा झाली. त्यांचा फोन होता. मी त्यांना विचारलं की तुमच्याबरोबर या नावासंदर्भात चर्चा झाली काय, तर ते सुद्धा म्हणालेत की अशी चर्चा झालेली नाही. कायम ते प्रत्येक वेळेला त्यांच्या काँग्रेसच्या मनामध्ये काही शंका असतात. राज्यसभेच्या वेळेलाही शरद पवारांच्या नावाविषयी त्यांच्या मनात संभ्रम होता. पण शरद पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा पहिला निर्णय काँग्रेसनेच जाहीर केला. ते ठपका आमच्यावर ठेवतात. आता या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी शिवसेनेनं अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली. मला इतकंच म्हणायचं आहे की आपली संख्या तटपुंजी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक निवडणुकीला आपल्याला काही गोष्टी वाटण करून घ्यावं लागेल. आमची भूमिका आहे की जर ही जागा शिवसेना लढवत असेल तर पुढच्या राज्यसभेची जागा काँग्रेसच्या कोट्यात मिळालीच पाहिजे. ही आमची आग्रही मागणी आहे आणि ते आम्ही सोडणार नाही. कधी 2 वर्षांनी ना, तेव्हा संजय राऊत निवृत्त होणार आहेत ना, तेव्हा एक विधान परिषद सुद्धा रिकामी होते. पाहू ना काय करायचे त्यावेळेला पाहू. शिवसेना हा सध्या महाविकास आघाडीतला एक मोठा पक्ष आहे. त्यानंतर काँग्रेस आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे. संजय राऊत म्हटले की पुढची राज्यसभा माझीच आहे बघू म्हणून. एवढं लाईटली त्यांनी काय बोलायचं तो त्यांचा प्रश्न आहे ना. काँग्रेसला करायचं, काँग्रेस आपल्या पद्धतीने करेल.